संधी मिळते त्यावेळेला मला अतिशय आनंद होतो. आज पण झाला आहे. यावेळेला मला असं जाणून राहिलं की बरेच दिवसानंतर मी आपल्याशी भेटतो आहे. मग तुमच्याशी भेटताना मला आनंद याच्यासाठी होतो की या कॉलेजमध्ये मी आलो की तुमच्याकडून काही ऊर्जा घेऊन जातो. आजही आपण जो उपक्रम या ठिकाणी अभिनव आणि विलक्षण असा उपक्रम आपल्या महाविद्यालयामध्ये एक पर्व, सामाजिक समता पर्व आपण 15 दिवसाकरता राबवणार आहात. हा नवीनच कार्यक्रम मला कळला. याच्यामध्ये ज्या पंधरवड्यामध्ये मानवतेचा महामेरू शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची पुण्यतिथी, क्रांतिज्योती महात्मा फुले यांची जयंती आणि महामानव बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार यांची जयंती असे 3 कार्यक्रम येतात. मला असं वाटते की या तिघांचं जीवन, चरित्र आणि कार्य याचा हे जर आपण आत्मसात करू शकलो तर या देशात सामाजिक समता, न्याय आणि बंधुता, स्वातंत्र्य या 4ही गोष्टी आणि तिथेच आपण कमी पडू. मला अतिशय आनंद होतो की आल्या आल्या एक धर्माचं काम माझ्या हातून आपण करून घेतलं की आल्या आल्या जी कॉलेजच्या गेटवर, मुख्य गेटवर आपण पानपोळीची व्यवस्था केली आहे, त्या पानपोळीचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. धर्म याच्यासाठी म्हटलं, जगी तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. तुम्ही पाणी नाही वाटून राहिले, तुम्ही प्रेम वाटून राहिले. गाडगे महाराजांनी जो संदेश दिला की ताणलेल्याला पाणी, भुकेल्याला अन्न आणि उघडे असणाऱ्यांना कपडे, हा जो त्यांचा नवकल्पी कार्यक्रम आहे त्यातला हा एक कार्यक्रम तुम्ही राबवून राहिले. नुसतंच तुम्ही आपल्या नावासाठी नाही केलं तर प्रत्येक या संस्थेची, या महाविद्यालयाच्या प्रत्येक घटकाने, प्राचार्यापासून प्राध्यापकापर्यंत आणि बाकीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपलं योगदान त्याच्यामध्ये दिलं आहे. आणि हा कार्यक्रम आपण सातत्याने चालवत आहात. हा तेव्हाच होऊ शकतो की तुमच्या अंतःकरणात जेव्हा प्रेम असेल, करुणा असेल, तेव्हाच तुमच्या हातून अशा प्रकारची सेवा घडते. आणि म्हणून त्याच्याबद्दल तुम्हाला अभिनंदन. कारण शिक्षणाने काय बदल पाहिजे होता? शिक्षणाने माणूस सुसंस्कृत व्हावा, त्याच्या जीवनात प्रेम यावं, त्याच्या जीवनात शांती यावी, त्याच्या जीवनात सामाजिक बांधिलकी असावी. मला असं वाटते तुम्ही ते शिकलेही आणि तेच तुम्ही शिकवून राहिले आणि म्हणून तुमचं पुनश्च एकदा मी अभिनंदन करतो. कारण पाणी वाटता तुम्ही, म्हणजे मी असं म्हणतो की तुमच्याजवळ हृदयाची श्रीमंती आहे आणि पैशाची श्रीमंती आहे. ज्याच्याजवळ नसेल तो काय देणार आहे? तुमच्याजवळ पाणी आहे म्हणजे तुम्ही श्रीमंत आहात. मी असं एक गोष्ट वाचली होती की एक सिकंदर आणि पुरू असा तो होता नाही, ज्यांनी जग जिंकलं त्या राजाने. तो जिंकून जेव्हा आपल्या देशात परत चालला होता तेव्हा राजस्थानाच्या वाळवंटामध्ये वादळ उठलं आणि त्या रेतीच्या त्या वाळवंटामध्ये तो गाडला गेला. एवढं मुंडकच बाहेर राहिला घोड्यासहित. आणि एक ऋषी तरी आपल्या साधनेला कमंडलू घेऊन चालला होता. राजस्थानात पाणी नाही, त्याच्या कमंडलूमध्ये पाणी होतं. त्यांनी त्याला विनंती केली त्या संताला की बाबा मला इतकी तहान लागली आहे की आता मी मरणार, मला पाण्याचं. म्हणून मी तपश्चर्यात चाललो, मी नाही देणार पाणी, एक घोट तरी दे. असं करता करता राजाने बार्गेनिंग केलं की माझं अर्ध राज्य घे, पूर्ण राज्य घे, पण पाणी दे. त्याने त्यातलं पाणी दिलं आणि त्याला सांगितलं की आता तू तुझ्या राज्यात जाशील तेव्हा बाकीचं हे जग जिंकायचा प्रश्न जो हे आहे तुझ्या मनात फॅड आहे ते सोडून दे आणि तुझ्या राज्यात पाण्याची व्यवस्था कर. त्या राज्यापेक्षाही तुम्ही श्रीमंत आहात ना, तुमच्याजवळ पाणी आहे, तुमच्याजवळ अंतःकरण आहे ते वाटायसाठी. त्यासाठी तुम्ही पैसा खर्च करता. आणि हा परिचय आम्हाला जगाला सांगू द्या, आपल्या संस्थेतल्या इतर कॉलेजेसना सांगू द्या की अकोला कॉलेजमध्ये असे चांगले प्राध्यापक, असे प्राचार्य, असे माजी प्राध्यापक, सगळे घटक या कॉलेजची चांगल्या तऱ्हेची सेवा करतात. उद्याची भांडणं पाण्यावरून होणार आहे. एक मी इंजिनियरची गोष्ट वाचली की तो बोरा समाजाचा इंजिनियर होता. आपल्या मित्राकडे बसायला गेला. त्याला बाथरूममधून काही नळाचा
थेंब थेंब गळण्याचा आवाज आला. त्यांनी आपलं घड्याळ लावलं आणि एका मिनिटात किती पाणी गळते हा हिशोब काढला. आणि असे जर 1000 नळ मुंबईतले गळत असतील तर किती पाणी जाते, त्या 1000 नळाचा हिशोब असा आला की जे पाणी राहील त्याने 3 दिवस एक एकर वावराचं इरिगेशन करता येते किंवा 7 दिवस इतक्या लोकांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होते. आपल्या इथे पाणी म्हणजे पाण्याचं वाटप करत असताना पाण्याचा दुरुपयोग कसा होणार नाही, त्याचा वापर योग्य रीतीने कसा करावा याचेही काही तिथे मी बोर्ड लावले आणि लोकांना प्रशिक्षण दिलं तर ते फार मोठं सामाजिक कार्य आपल्या अजून होईल. अशा प्रकारचं कार्य आपण आपलं महाविद्यालय करते. कारण असं म्हणतात ना, 6 विद्या या विमुक्ती. विद्या ती की ज्यातून माणसाचा विकास होतो, माणूस मुक्त होतो आणि माणसामध्ये प्रेम, शांती, करुणा, समाजसेवा हे गुण, आणि हे गुण तुमच्या कॉलेजमध्ये दिसतात. त्यामुळे त्या पाणेरीचं उद्घाटन झालं आणि असंच कार्य आपल्या हातून सातत्याने होत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. दुसरं गोष्ट की आपण नुसतंच पाण्याची तहान नाही भागवत तर लोकांना विद्येची तहान भागवण्यासाठी, कारण आपल्या कॉलेजमध्ये जो ICT ट्रेनिंगचा उपक्रम आपल्या प्राध्यापकांना, विद्यार्थ्यांना आणि कम्युनिकेशन स्किलचा जो काही तुम्ही उपक्रम घेतलेला आहे, तुम्ही दिलेल्या शिक्षणाला, ती डिग्रीचं असो की पोस्ट ग्रॅज्युएशनचं असो किंवा तुम्हाला असलेल्या शिक्षणाचा तेव्हा उपयोग होईल जर तुम्हाला ICTचं ट्रेनिंग असेल आणि कम्युनिकेशन स्किल असेल. या शिक्षणाला आणि या डिग्रीला तोपर्यंत अर्थ प्राप्त होणार नाही जोपर्यंत हे शिक्षण उद्योग आणि कारखान्यांशी जोडल्या जाणार नाही. आणि उद्योग आणि कारखान्याशी जोडण्यासाठी जर पूल असेल कोणता तर तो कम्युनिकेशनचा आहे, ICTचा आहे आणि तो पूल निर्माण करण्याचं कार्य हे महाविद्यालय करते आहे. त्या दोन्ही उपक्रमाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि आपली रजा घेतो, कारण मला लगेच दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे आणि अर्धा तास उशीर झाला. तुमची माफी मागतो आणि आपली रजा घेतो.